आज इली आहे माझ्याकडे माझी मामे बहीण, तिका शेवये खायचे वाटाक लागले. शिरवाळे हो, मोठो शेवगो असा गावाकडे. मग एका झटपट असे ना चवीचे करून घातलं. तांदळाचा पीठ घेतलंय 2 वाटियो, त्याच्यात जरा मीठ घातलंय आणि कडकडीत पाणी घालून असो घट्ट गोळो मळून घेतलं. आपण भाकरीक मळून घेतो तसो. नंतर त्याचे असे मुटके केलं. ते मुटके ना उकळत्या पाण्यात सोडायचे. त्याच्या अगोदर पाणी तापत ठेवलं आहे. मस्त उकळी येऊ होई. 15-20 मिनटं उकळले की ते शिजले काय बघू एक बाहेर काढायचो, कापायचो आणि आत शिजलो काय बघायचो, नाही तर ते कच्चे होतले. तोपर्यंत नारळाचं रस करून घेतलं. एका वाडग्यात गूळ वितळत ठेवलं, वेलची पावडर घातलं, एका वळ्याचो ताज्या रस काढलं. किंचितसा गूळ म्हटल्यावर मीठ व्हायात ना, तर चव भारी लागता. तो बाजूक करून ठेवलं आहे. तोपर्यंत मुटकी काढलं आहे, ती थंड करीत ठेवलं आहे. लागता भारी हो, पण जरा कष्ट असत. कष्टाशिवाय काय चांगला फळ मिळणार नाही. मैत्रिणीच्या निमतान माका एक चकलेचो सोरो घेतलं, त्याका लावलं आहे तेल. जरा धगधगीतच असताना असे शिरवाळे काढून घ्यायचे. रसाबरोबर खा, अप्रतिम चव. मोठो शेवग्याची वाट बघित रवायचा नाही, असा पटापट करून घालायचा. बहीण पण खुश, मी पण खुश. त्यांनाही खाल्ले आणि मीही खाल्ले. बाकी सहसा घरात कोण खाऊक जाणत नाही. आमच्या आवडीचा होया, त्याच्या नादाक लागून मी खाल्ले. असे तुम्ही शिरवाळे करा, रसाबरोबर खावा, एकदम अप्रतिम चव येता. आवडतले तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.